ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दर शनिवारी राबवण्यात येत असलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेमुळे स्वच्छतेमधील नागरिकांचा सहभाग वाढतो आहे। स्वच्छतेबद्दल जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे। शनिवारी लोकमान्य नगर प्रभाग समिती क्षेत्रात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। त्याअंतर्गत पुढील सोमवारी 20 मे रोजी असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आयुक्त सौरभ राव, उपायुक्त तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापालिका शाळा क्रमांक 120 चे प्रांगण स्वच्छ करण्यात सहभाग घेतला। मतदानाच्या पार्श्वभूमीवरती महापालिकेच्या ज्या वास्तूमध्ये मतदान केंद्र आहे त्या सर्व वास्तू त्यांचा परिसर स्वच्छ राहिल्याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी दिल्या आहेत। शाळेच्या प्रांगणात समतानगर हजेरी शेडवरील कार्यकर्ते असलेले ज्येष्ठ सफाई कर्मचारी श्रीराम भगवंत कदम यांचा आयुक्त राव यांच्या हस्ते शाल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। लोकमान्य नगर प्रभाग समिती क्षेत्रात सफाई मोहिमेस प्रारंभ झाला। इंदिरानगर नाका ते लोकमान्य नगर डेपो, मराठा ते राजीव हॉटेल, दालमिल नाका ते इंदिरानगर नाका, शाळा क्रमांक 120 ते रवेची माता मंदिर रोड या परिसरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते स्वच्छता मोहिमेमध्ये स्वच्छ करण्यात आले।